चला मंडळी, आपले थोडंसं रवाना नाश्ता बनावाने सकाळसाठी. तर देखा थोडंसं तेल टाक मी त्यांना तापाडाले. तर मस्त तेल तापू देवानं. थोडंसं जिरं टाकानं त्यांना मा जिरं बी चांगलं मस्त तडका दी द्यावानं. आणि त्यांना मा 1 वाटी रवा लिहिले मी. तो चांगला काली लेवानं तेल मा बारीक रवा लिहिले मी. मस्त जाडा बी लिहू शकतस तुम्ही, तसं काही नाही. 1 वाटी रवा 2 वाट्या पाणी त्या गल्लासमा टाकेलं होतं मी. तोच गल्लास उभरा त्यांना. तर 2 वाट्या पाणी लिहिलं होतं मी त्यांना मा. तर त्यांना मा थोडंसं नमक टाक देवानं आणि थोडंसं मिरची पावडर टाक देवानं त्यांना मा. तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे कमी जास्त करू शकतस त्यांना मा. कारण कसं कोणले कमी तिखट लागस, कोणले जास्त लागस त्यांसाठी थोडंसं टाक मी मिरची पावडर त्यांना मा. तर ते चांगलं कमी गॅसवर आपले मस्त हलावत राहावाने ते. कारण रवा आहे ना मस्त फुलस. त्यासाठी 2 वाट्या पाणी लेवान होतं आपले. नंतर पाणी टाकांनी, कारण थंड पाणीनं जास्त येणार का तुझाच. तर बारीक रवा होता आहो. तर देखा मस्त फुलना तो. ते कारण नमक टाकेल राहते ना, मग सगळं आपले मस्त एकजीव कराने सगळं. तर देखा असं कराना मस्त कमी गॅसवर. आपण जसं कणिक ना गोया तसं कराना ते. असं हाई करत राहा ना त्याले. मस्त हलावत राहा ना. तर देखा मस्त गोया बनना. तर गॅस कमी करी. तर देखा मी एक ताटमा काढली जातो. ते थंड वस तोपर्यंत आपल्या ताटमाच राहू द्यावाने. जास्त थंड बी नाही होऊ द्यावानं. कारण कसं आहे आपल्या त्या गुलाबजामुन नागत गोट्या करण्या पडते, त्या जमते नाही. त्यांसाठी आपले थोडंसं गरम गरमच राहू द्यावाने. तर देखा असं मस्त येण्यासारखं करत राहा ना. तर देखा तोपर्यंत मी 30 कढई भरेल. तिना मा मी 2-3 गल्लास पाणी टाकते ना मा. आणि त्यावर एक गायनी ठी. तर 30 गायनीवर आपले त्या गुलाबजामुन नगत गोट्या करेल होत्या. सगळ्या करल्या आहेत. धाकल्या मोठ्या होईत जातीस त्या. माप नाही आपल्याकडे त्यासाठी छोट्या मोठ्या होतीस. तर देखा असं मस्त एकसारखं गोट्या करीस आणि साईडला टी लाग्या तोपर्यंत आपलं मस्त पाणी गरम होई राहणं. करा तुम्ही बी टिफिनसाठी. शाळामध्ये जावाले पोरसले एकदम भारी आहे. रवाने आहेत त्या. ते कसं आहे नाही सापडणं काही नाश्ताले. तर रवा रात गरमात तर थोडंसं नाश्ताले करा तुम्ही पण असं. तर देखा मस्त पाणी गरम होईना. त्यांना मग सगळे आपले त्या गुलाबजामुनच्या गोठ्या होत्या त्या सगळे आपले त्यांना मग रचाण्यात. त्यांना ठी देवानं चांगलं पाणी मस्त उकळी जायले. पाणी उकळणं म्हणजे शिजायला टाईम नाही लागस. तर देखा मस्त रची दिद्यात त्या त्यानावर झाकण ठी दिलं. आपले 5 ते 6 मिनटंपर्यंत ठेवानी. ते देखा मस्त वापाई गयात. जास्त टाईम नाही लागस. रवा लवकर येवस. तर एक साईडले उतारं मी खाले. तोपर्यंत एक कढाई ठी तेल टाक मी त्यांना मा. एक कढई 1 पै तेल टाक. तर ते चांगला 2-3 कढीपत्ता टाकानं त्यांना मा चांगला कडकवू द्यावानं. थोडंसं राई टाकानी आणि थोडंसं जिरं टाकानं त्यांना मा. ते पण मस्त लाल होस तोपर्यंत आपले कडकवू देवाने. तर थोडंसं मिरची पावडर टाकी. थोडेसे हळद. थोडासा गरम मसाला धना पावडर बी टाकू शकतस तुम्ही. तर देखा त्यांना मग मस्त त्या गोट्या होत्या त्या गुलाबजामुनने त्या सगळ्या टाक्यात मी त्यांना. आणि त्या चांगल्या मस्त काली लेवानं. जो तेल येते ना मग ते जास्त तोपर्यंत आपल्या मस्त काला नेत त्या. तर सगळ्या काली लेवानं एकदम भारी नाश्ता लागस. करी देखा तुम्ही पण अशा एकदा. आणि वरतून मस्त थोडीशी कोथिंबीर टाकी देवानी. ते पण चांगलं काली लेवाने आपले. तर देखा वहिन्यात आपल्या मस्त वड्या तयार. सकाळचा नाश्ता आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा. आणि तुम्ही कोठून देखणार व्हिडिओ तसं कमेंट करी सांगा.